या 3 रजनीच्या माध्यमातून नक्कीच अतिशय प्रेक्षणीय चषक पाहतोय आपण. समसमते चषक आणि ते चषक आपल्याला दिलेले आहेत. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. श्री चेतन पंढरीनाथ पाटील यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे चषक हे देण्यात आलेले. काय चषक पाहिलेत तर देखणे चमचमते असे हे चषक आहेत. नक्कीच चेतन पाटील यांनी हे तिन्ही चषक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिलेले आहेत. तर जाऊया मैदानाकडे. पाहूया गोलंदाज असेल पुन्हा एकदा साजन, जो मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल. सुरेख चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता, मात्र इथं झेल टिपली गेली. पहिला हादरा बसतोय, कॅच आउट. धावा आपल्याला जमवायच्या आहेत आणि जमवायच्या असतील तर मी म्हणेन की 18 चेंडूमध्ये 30 ते 35 धाबांचा एक मापक असं आव्हान ठेवणं गरजेचं आहे. पाहूया साजन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा चेंडू सुरेख फटका मारला मिड विकेटच्या क्षेत्रात. चेंडू ट्रॅव्हल होतोय, वन बाउंस चौकार. डीजे टोको भाई. व्हेरी मच. डीजे ऑपरेटरला विनंती असेल की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर असे गीत होऊन जाऊ द्या, जरी अंगामध्ये शहारा उडू दे. तर नक्कीच साजनच्या चेंडूवर हा कणकणीत चौकार पाहिला आपण. पुन्हा एकदा हवेत आहे, झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक. पाहूया आणि इथं मात्र झेल धरणीला दान, चांगल्या फलंदाजाला जीवदान. आणि इथं मात्र जीवदानाचा फायदा उचलेल का फलंदाज, जो एका चौकाराच्या साह्याने खेळत होता, वैभव भोपी. धावसंख्या धावफलकावर लागते 6, 1-6. साजन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 4 चेंडूत धावा दिली आहेत. 3 चेंडू टाकलेले आहेत. नक्कीच 6 धाबा देतोय. पाहूया पुन्हा एकदा साजन. पुढचा चेंडू पागोट एंड राईट ओव्हर द विकेटचा मारा असेल. सुरेख चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय. ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र कुठला तर ब्लॉक होल यॉर्कर. हा चेंडू टाकलाय, सन्मान दिलाय, पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळलाय. 1 धाव घेतली जाते. 7 धाबा धावफलकावर लागतायत. षटक चालू आहे ते मात्र इथं पहिलं साजन या खेळाडूचं, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली होती, तोच मात्र गोलंदाज साजन. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पागोटे एंड कडून फर्स्ट रनअप आहे. समोर असेल फलंदाज वैभव भोपी. सुरेख फटका, पॉइंटच्या दिशेने टटावलेला चेंडू जातोय, चेंडू अडवला जातोय. 1 धाव घेतली जाते आणि एका धावेने धावसंख्या हलुवार पुढे सरते 8 धावा. नक्कीच या षटकातला शेवटचा चेंडू असेल. पाहूया. 8 धावा धावफलकावर. मॅन्डेटरी प्लेअरचं पॉवर प्लेचं हे षटक होतं, परंतु जसं पाहिजे तसं षटक संपलेलं नाही आहे चांगले संघासाठी. पुन्हा एकदा साजन आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क येत नाही. चेंडू जातोय निर्धाव आणि चेंडू निर्धाव गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही. धावसंख्या स्थिर आहे ती 8 वर. 1-8 सांगडे संघ. उरलेले 2 षटक. तर 2 षटकांमध्ये कितपर्यंत मजल मारेल सांगडे संघ पाहावं लागेल, कारण बोकरविडा संघामध्ये तरी जमवणं गरजेचं आहे. परंतु पाहूया मित्रांनो, क्रिकेट आहे हा. क्रिकेट म्हणजे अडीचेचा खेळ आहे. काही वेळी लो स्कोर सुद्धा हायटेच मॅच होऊ शकते.
अशा आपण मॅची बऱ्याच बघितलेल्या आहेत. नक्कीच क्रिकेटचा स्वाद घेताना मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांची गर्दी, काही बाजूला हौशे नवशे असे आपले प्रेक्षक, आणि नक्कीच आनंद लुटत आहेत आजूबाजूला. तर दुसरं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज संकेत पाटील. सगळे संघाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येतोय पागोटे एंड कडून. पाहूया बोकरविडा संघाचा गोलंदाज संकेत. सुरेख गोलंदाजी, चेंडू डॉट होतोय. जेवढा डॉट चेंडू तेवढा प्रेशर फलंदाजावर पाहावं लागेल, कारण आपल्याकडे आता फक्त राहिलेत 11 चेंडू भाई, आणि 11 चेंडू आपल्याला चांगला स्कोर उभा करायचा आहे बोकरविडा संघासमोर. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, सुरेख फटका खेळलाय. पाहूया झेल आहे की षटकार. सुरेख झेल टिपली जाते. कार्बन कमाल कॅच. शिवाजी महाराजांना ग्रीताच्या माध्यमातून वंदन केलं जातो. या काँग्रेस शजकाच्या माध्यमातून त्रिवार त्रिवंद वंदन केलं जातोय. अवकाशी की कला जाती मथुरा में ना मस्जिद बसती, अगर शिवाजी ना होते तो सबकी सुन्नत होती. कारण या राजांनी हा स्वराज्य उभा केला, आणि हा स्वराज्य उभा केला म्हणून आपण आज आहोत इथे, आणि या राजांना मुजरा केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरा हादरा बसतोय तो मात्र इथे सांगणे संघाला काय गोलंदाजी करतोय संकेत. चांगली गोलंदाजी बोकरविडा संघाचा गोलंदाज संकेत करतोय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट. काय कार्बन कमाल कॅच पाहिली. नवीन फलंदाज मैदानात येतोय अमित भोपी. पाहूया डावखुरा हाताचा फलंदाज असेल. सुरेख फटका, हेलिकॉप्टर उडवलाय मिड ऑनच्या दिशेने. एक धाव घेतली जाते. सुरेख धाव इथं पाहायला मिळाली. एका धावेने हलुवारपणे धावसंख्या पुढे सरकते, 9 वर जाऊन पोहोचते आहे. चांगली गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाज संकेत पाटील यांच्या माध्यमातून बोकरविडा संघाचा हा गोलंदाज जखडून ठेवले सांगणे संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू संकेत पाटील. नक्कीच हा ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर जातोय. पंचाचा इशारा येतोय. खराब चेंडू, आणि धावसंख्या धाव फलकावर लागते 10. दुहेरी अंकामध्ये 2 बाद 10 अशी आता मात्र अवस्था म्हणावी लागेल सांगणे संघाची. अजून एक चेंडू आहेत आपल्याकडे शिल्लक. या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच पुन्हा एकदा संकेत पाटील आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू टाकतोय, कारण हा गोलंदाज चाणक्य आणि चपल गोलंदाज आहे डावखुरा हाताचा. हा लेग स्पिन आणि ऑफ स्पिन करण्यामध्ये माहीर दिसतोय, आणि तेच करताना पाहतोय आपण. जखडून ठेवले सांगणे संघाच्या फलंदाजांना. नक्कीच पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज बॉलिंग ट्रॅकवर संकेत पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. हा आडव्या हाताने खेळलेला फटका जातोय मिड विकेट क्षेत्रात. सर्कलच्या टाइमवर एक धाव घेतली जाते. दुसरी धावचा कॉल असेल, आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. पाहूया तिसरा धावचा कॉल असेल का. नाही आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते, 12 वर जाऊन पोहोचते. 12 धावसंख्या धाव फलकावर लागल्या जात आहेत सांगणे संघाच्या. नक्कीच 18 चेंडूचा खेळ असेल, आणि 18 चेंडू मध्ये आपल्याला जमवायचे आहेत. पाहूया किती धावा जमवल्या जात आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आडव्या हाताने केलेला फटका हा जातोय. खणखणीत बाबा रामदेव पतंजली षटकार. ठोको डीजे.
नक्कीच पाहतोय आपण चांगली गोलंदाजी चालू होती, परंतु संकेत पाटील या गोलंदाजाची शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर एक धावसंख्येला आकार येताना पाहतोय आपण. धावसंख्या तब्बल वाढतीये. 18 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. शेवटचं अंतिम षटक, हाणामारीचं स्लॉगवरचं षटक पाहूया घेऊन येतोय. साहिल साहिल पाटील येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पाहूया शेवटचं अंतिम षटक घेऊन. भोकरवेडा संघाचा हा अष्टपैलू खेळाडू आहे. पाहूया बऱ्याच ठिकाणी या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आपल्या संघासाठी, मात्र आता गरज आहे. परंतु बघूया डावखोर हाताचा फलंदाज अमित भोपी मैदानावर स्ट्राईकला असेल तर साहिल पाटील. सुरेख फटका मारलाय कार्पेटच्या साह्याने. चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षण, चेंडू अडत नाही. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. डीजे पहिली सुरुवात स्वागत केले साहिल पाटील या गोलंदाजाचं चौकाराने. सुरेख फटका कार्पेटच्या साह्याने ट्रॅव्हल केला, गॅप शॉट मध्ये चेंडू खेळला आणि नक्कीच आपण पाहतोय अमित भोपीच्या बॅट मधून निघालेला कणकणीत चौकार, ब्रँडेड चौकार. काँग्रेस चषकाचा हा चौकार आपण पाहतोय. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचते 22 वर जाऊन पोहोचते. 2 बाद 22 सांगडे संघ. पुन्हा एकदा साहिल पाटील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा कॅच आहे. पाहूया कॅच खालीस आणि इथं पहा लॉलीपॉप जेल टिपली असती, परंतु ही साधीशी जेल साजन सारख्या खेळाडूकडून पडतीये आणि नक्कीच चांगल्या खेळाडूची आपण कॅच टाकली आहे. नक्कीच नॉन स्ट्राईकला असेल परंतु स्ट्राईकला असेल. आता मात्र नक्कीच मंगेश पाटील. धावसंख्या पुढे सरकली आहे 1 धावेने. 23 धावसंख्या. 2 बाद 23. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. जेवढ्या या षटकामध्ये धावा निघतील ना तेवढ्या भोकरवेडा संघाला जड जाणार आहे मित्रांनो, कारण आता 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकामध्ये जो काही टार्गेट सेट होईल. पाहूया साहिल पुन्हा एकदा पुढचा चेंडू. फाईनलेगला चेंडू मारलाय, सीमारेषेकडे चेंडू जातोय. 1 धाव घेतली जाते आणि एका धावावर समाधान मानावा लागतोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचते. 2 बाद 24. अजून या षटकातले 3 चेंडू उर्वरित आहेत. पाहूया साहिल पाटील ऑन द वे बॉलिंग ट्रॅकवर. समोर असेल ज्याची झेल धरणीला दान केली आहे अमित भोपी. चेंडू निर्धाव डॉट जातो आहे. सुरेख गोलंदाजी आहे. पाहूया 24 धावसंख्या धावफलकावर. अजून या शेवटच्या इनिंग्सचे शेवटच्या ओव्हरचे शेवटचे 2 चेंडू. या 2 चेंडूमध्ये मोठे फटके पाहायला मिळतील का? नक्कीच अमित भोपीच्या बॅटमधून, कारण मगाशी एक चौकार ठोकला होता तसाच एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? पण चाणक्य चपल गोलंदाज साहिल पाटील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू सुद्धा निर्धाव जातोय. पहा काय गोलंदाजी केली आहे साहिल पाटील या गोलंदाजांनी. जखडून ठेवलंय सांगडे संघाच्या या फलंदाजांना. शेवटचा बॉल नक्कीच बॅटची एज घेतली आहे. थर्ड बॅटला चेंडू ट्रॅव्हल होतोय गलीला. 1 धाव घेतली जाते आहे. फंबलिंग होतोय, याचा पुरेपूर फायदा. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच या शेवटच्या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. धाव संख्या लागली आहे तब्बल गुणफलकावर 26. तर राहिले आता 18 चेंडूमध्ये 27 धावांचं आव्हान ठेवलंय भोकरवेडा संघासमोर. पाहूया 18 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान कशा प्रकारे पेळेल. तर नेक्स्ट मॅच असेल
चला करंजा आणि बीसीसी पागोटे, एसपीसी करंजा आणि बीसीसी पागोटे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. लगेच टॉर्च बॉक्स मध्ये या. चला दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी टॉर्च बॉक्स मध्ये यायचं आहे. नक्कीच मानाचा मुजरा असेल आणि आत्ताचाच वाद आपला जो चालू आहे आपण पाहतोय की औरंगजेबची कबर काढावी की ठेवावी याबद्दल सोशल मीडियावर एवढी वाद चालू आहेत. कोण सांगतोय की औरंगजेबची कबर ही काढली पाहिजे, तर कोण सांगते की ही कबर ठेवली पाहिजे. परंतु आशिया खंडातील सर्वात मोठा बादशाह म्हणजे औरंगजेब, जो हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्या मराठ्यांचा स्वराज्य त्याला घेता आला नाही. चला नाणेफेकीसाठी जायचं आहे. पागोटे आणि करंजा. मी विनंती करेन विश्वनाथ पाटील यांना विनंती करतोय की आपण नाणेफेकी करून जायचंय. बॉल घेऊन जायचंय, बॉल पाठवायचा आहे दर्शन. हॅलो, दुसऱ्या फेरीमधला हा दुसरा सामना आणि पुन्हा एकदा हाय स्कोअरला बाय असेल. दुसऱ्या मध्ये पुन्हा एक बाय भेटेल ना, आणखी एक. ओके, 3 षटकांचा सामना. निर्णय काय? बॅटिंग. ओके, दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. तर नाणेफेकी झालेली आहे या दोन संघांमध्ये. बीसीसी पागोटे आणि करंजा या दोन संघांमध्ये नाणेफेकी जिंकलेली आहे करंजा संघाने आणि स्वतःसाठी फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले पागोटे संघाला. सत्तावीस धाबांचा टार्गेट पाहूया. तर नक्कीच गोलंदाज असेल आशिष म्हात्रे, ज्यांनी मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच घेतला होता. काय गोलंदाजी केली होती आणि नक्कीच पुन्हा एकदा तोच गोलंदाज मैदानात येतोय. आशिष म्हात्रे सांगडे संघाचा गोलंदाज. स्ट्राईकला असेल रोहन पाटील आणि मकरंद पाटील. मॅक पहिला चेंडू, सुरेख फटका पाहतोय. आडव्या हाताने खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली जाते, दुसरी धावचा कॉल असेल आणि दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाब्याने खातं खोललं जातोय. पाहूया रोहन पाटील याच्या बॅटमधून निघालेल्या 2 धावांचा फटका आणि 2 धाब्याने सुरुवात होती आहे. आणि मकरंद ठाकूर मॅक उर्फ मॅक. तर पुन्हा एकदा आशिष. पुढचा चेंडू लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा असेल. पुढे जाऊन फटका खेळलाय. जातोय आर पार बाबा रामदेव पतंजली षटकार.
थँक्यू व्हेरी मच डीजे. नक्कीच काय धडधडीत असा फटका पाहायला मिळाला आपल्या आशिष मात्रेच्या गोलंदाजीवर. खणखणीत असा षटकार ठोकलाय. रोहन पाटीलच्या बॅट मधून निघालेला कडक षटकार. पुन्हा एकदा आशिष पाटील, पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा बॅटची एज घेते. पॉइंट कव्हरच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 9 वर जाऊन पोहोचते. 27 धावांचा आव्हान असता मात्र 3 चेंडू मध्ये 9 धावा उभारतोय बोकरविडा संघ. थोडस आव्हान सैल करताना पाहतोय आपण. काय फलंदाजी केली आहे. सुरुवात, अप्रतिम सुरुवात रोहन पाटीलच्या माध्यमातून. आतापर्यंत 9 धावांवर खेळतोय. आता मात्र स्ट्राईकला असेल मकरंद ठाकूर. मॅक. आशिषचा पुढचा चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा. आडव्या हाताने खेळलेला फटका जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. पाहूया. आणि ही मात्र झेल घेतली जाते. पहिला हादरा, पहिला दणका, पहिला मावळा बुरजावरून डासलतोय. वाजव डीजे. शेवटचं षटक हाताळलं होतं. तोच मात्र फलंदाजीसाठी मैदानात जातोय. मात्र रोहन, नक्कीच रोहन पाटील हा 9 धावांवर खेळतोय. पहिला आदरा बसलाय नक्की बोकरविडा संघाला, परंतु तेवढा फरक पडणार नाहीये. कारण 27 धावा काढायच्या आहेत आणि त्या कशाही येऊ दे हे महत्वाचं आहे. मात्र रोहन पाटीलला खेळपट्टीवर उभं राहणं गरजेचं आहे. स्ट्राईकला असेल साहिल तर नॉन स्ट्राईकला रोहन. पुन्हा एकदा आशिष पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. नक्कीच काँग्रेस कमिटी पागोडे यांच्या माध्यमातून आयोजित काँग्रेस चषक 2025 रजनी क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिली रात्र पाहतोय आणि सामना रंगताना पाहतोय. आशिष पाटील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू साहिल साठी. रिव्हर्स फटका अटेंड केलाय. काय फटका खेळलाय. जातोय सीमा पार. वन बाउंड चौकार. डीजे. नक्कीच सर्वांचा जाणता डाळा म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराज या गीताच्या माध्यमातून विनम्र अभिवादन केलं जातोय. काय फटका खेळलाय. स्ट्राईकला आलाय. पहिल्या चेंडूवर भेडकावलाय. रिव्हर्स फटका अटेंड करतोय नक्कीच आशिष. मात्र या गोलंदाजाला पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क आला नाही. चेंडू निर्धाव जातोय. षटक संपतोय. पहिलं 7 चेंडूचा खेळ झालाय. 7 चेंडू मध्ये धावसंख्या उभारतीये 13 धावसंख्या. एक फलंदाज बाद. पहिलं षटक हाताळलं आपण पाहिलं आशिष मात्र या गोलंदाजानं आणि 13 धावा दिल्या. त्यामध्ये एक सफलता प्राप्त केली आहे. परंतु आता दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय नवीन गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर असेल आशिष पाटील. नक्कीच आशिष म्हात्रे नंतर आशिष पाटील हा गोलंदाज येतोय. स्ट्राईकला असेल 9 धावांवर खेळणारा रोहन पाटील आणि नॉन स्ट्राईकला असेल साहिल. एका चौकाराच्या साह्याने खेळतोय. उरलेले 12 चेंडू विजयासाठी हवे आहेत. 14 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 14 धावा. आशिष पाटील. लो फुलटॉस चेंडू जातोय मिड ऑन कडे. फंबलिंग होतोय. खराब क्षेत्ररक्षण. पुरेपूर फायदा त्याचा. एक होती तिथं दुसरी धाव घेतली आहे. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते आहे. 15 धावा धाव फलकार लागल्या जात आहेत. उरलेले 11 चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता असेल. आता 11 चेंडू 12 धावा. आशिष पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. समोर असेल रोहन पाटील.
चाणक्य चपल अशा पद्धतीने खेळतोय. हा फटका स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक आहे सुरेख, क्षेत्ररक्षक सुरेख फेकी आणि एका धावावर समाधान मानावं लागतोय. एका धावेने धावसंख्या हळूवारपणे पुढे सरकते. 16 धावसंख्या, 11 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 10 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा आशिष पाटील साहिल साठी सुरेख चेंडू. हा चेंडू चेंज ऑफ पेस ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचा हा चेंडू टाकलाय आणि हा चेंडू निर्धाव गेलाय. नऊ चेंडू 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आशिष पाटील, साहिल साठी पाहूया पुढचा चेंडू. सुरेख फटका मारलाय, झेल आहे, पाहूया झेल घेतली जाते का. आणि सुरेख झेल मात्र इथं टिपली गेली आहे. दुसरा हादरा, दुसरा दणका बसतोय बोकरविडा संघाला. कोणीच विसरू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा या गीताच्या माध्यमातून वंदन केलं जातोय. नवीन फलंदाज येतोय साजन पाटील. पाहूया हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जातोय, पंचांचा इशारा येतोय. खराब चेंडू, अवांतर धावसंख्येत बरं धावसंख्या पुढे सरकतीये. 17 धावा धाव फलकावर लागतायत. 10 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा फटका केलाय, पाहूया फटका जातोय बाहेर का. बाबा रामदेव पतंजली षटकार. नक्कीच रायगड किल्ला हा महाराष्ट्राची शान आहे. दुर्ग दुर्गेश्वर रायगड. सुरेख फटका पाहिला आपण. सुरेख फटका हा सुद्धा क्लासिक फटका आहे. पहा ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रोचा इथं भूदंड भरतोय. 3 धावा घेतल्या आहेत. यातून 3 धाब्याने धावसंख्या पुढे सरकते आहे. 26 धावा. विजयासाठी फक्त 1 धावेची गरज असेल. आता बोकरबिडा संघाला चांगला खेळ दाखवलाय. बोकरबिडा संघाने सांगडे संघाला मी मगाशीच म्हटलं की 3 षटकामध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा काढणं गरजेचं आहे. एक माकपक आणि फाईट स्कोर मात्र थोड्याशा धावा मात्र इथं कुठेतरी कमी पडल्या सांगडे संघाच्या. आणि पाहतोय आपण नवीन गोलंदाज येणार. शेवटचं एक षटक आहे, शेवटचं 6 चेंडू आणि विजयासाठी अभ्यात 1 धावेची आवश्यकता असेल. पाहूया गोलंदाज सूर्यकांत. चेंडू निर्धाव. उरलेले 5 चेंडू 1 धावेची आवश्यकता. पाच चेंडू 1 धाव. सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या आतमध्ये आणलेत. फक्त 1 ते 2 क्षेत्ररक्षक आपल्याला बाहेर दिसत आहेत. नक्कीच
5 चेंडू 1 धावेची आवश्यकता बोकरवेडा संघाला. सूर्यकांत लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा. पहा हा चेंडू डॉट जातोय. उरलेले 4 चेंडू 1 धाव. प्रेशर येतोय का काय पाहावं लागेल, परंतु मी म्हणेन की साजन हा एक चाणक्य फलंदाज आहे आणि बॅटची एज घेतली आहे आणि 1 धाव घेतली जाते आहे. विजय होतो इथं बोकरवेडा संघ. अभिनंदन विजय संघाचे, अभिनंदन पराजित संघाचे. आभार की आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. या सामन्याचा